लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. नगर शहरातील वर्षानुवर्षे घरकुलापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या निवाऱ्याच्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य वाजंत्री मोर्चाचं आयोजन केलं गेलं. महापालिका प्रशासनाला जाग आणण्याच्या उद्देशानं काढलेल्या मोर्चात बेघर कुटुंबियांनी मोठा सहभाग घेतला. गोरगरिबांसाठी घरं मिळवणं सोडा, साधी रहिवाशी जागा मिळवणंही अशक्य झालंय. वारुळाचा मारुती आणि काटवण खंडोबा परिसरात महापालिकेचा मोठ्या प्रमाणात भूखंड पडून असून त्या जागांवर घरकुल प्रकल्प उभारून बेघरांना निवारा द्यावा अशी प्रमुख मागणी केली गेली आहे. महापालिकेनं 2012 ते 2014 दरम्यान याच परिसरामध्ये घरकुल योजना राबवून काही नागरिकांना घरं उपलब्ध करून दिली होती. तोच प्रकल्प पुन्हा सुरू करून हातावरील पोट असलेल्या कुटुंबांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे. सर्व रिपब्लिकन सेनाचे नगर शहरातले गोरगरीब जे हातावरचे पोट भरणारे लोक आहोत यांना नगर शहरामध्ये एक घरकुल योजना राबवावी म्हणून आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्याचं काम असन किंवा मोर्चा आणण्याचं काम असन, आम्ही या ठिकाणी सर्वजण आज वाजंत्री मोर्चा म्हणून आज या महानगरपालिकेवर आणला. आणि मोर्चा आणत असताना आम्ही आज सर्वजण महापालिकेचे आयुक्त डांगे साहेब यांच्याशी चर्चा केली. चर्चा करत असताना त्यांनी देखील मान्य केले की ह्या लोकांना खरोखर घरापासून वंचित असलेल्या लोकांना आम्ही घर देऊ, पण ते पंतप्रधान आवास योजना वगैरे ते काय असन ती योजना आज तगाईत या नगर शहरामध्ये सक्सेस झालेली नाही. म्हणून माझी त्यांना एक विनंती की आपण इथून पुढच्या काळामध्ये या सर्वांना जी पूर्वी 2012-13 मध्ये जी घरकुल योजना राबवली अशी योजना राबवून या सर्व गोरगरिबांना त्या घरकुलामध्ये कसं सामावून घेता येईल असं त्यांना आम्ही या ठिकाणी विनंती केली. आणि आपण जर या लवकरात लवकर न केल्यावर आम्ही हे सर्वजण रिपब्लिकन सेनेचे महिला आघाडीचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आम्ही धरणे आंदोलन करून ते निवेदन आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत अशी त्यांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आज हे वाजंत्री मोर्चा आणलाय तर मोर्चा वगैरे काही इथून पुढे आणू नका हो. तर त्यांना आम्ही आवाहन केलं, आज वाजंत्री मोर्चा आणलाय, उद्या आम्ही पोतराज तडक्या मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही. जवळ घरकुल मिळत नाही तोवर आम्ही गप्प बसणार नाही, जवळ हे गोरगरिबांना घर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही. डांगे साहेबांना भेटलोय आम्ही, त्यांनी निवेदन दिलंय त्यांना आणि ते म्हटलेत की मी जेवढी लवकरात लवकर हे होईल कोशिश करतो मी आणि करून घेतो. तसंच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पारनेर इथं जेव्हा त्यांची सभा होती तिथंही आम्ही त्यांना भेटलो होतो आणि तिथंही निवेदन दिलं. पण आणखी नाही, परत आता आम्ही मुंबईला पण जाणार आहे आणि तिथं पण निवेदन देणार आहे. साहेबांनी आता जसं सांगितलं की आपली ते मागणी आपली पूर्ण करणार आहेत, रस्ते घरकुल हे करून देणार आहेत. आपल्याला सर्व फक्त महिलांना भावबांधवांना मिळून आपल्याला मुंबईला जायचं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं आहे. त्यांची भेट घेऊन जे काही नियोजन निघाल ते पुढून मार्गी लागणार आहे. परत यावेळी महेश भोसले, संजय ताकवाले, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, उपाध्यक्ष विवेक विधाते, विकास रणदिवे, महिला आघाडी शहराध्यक्षा सुनीता शिंदे, उपाध्यक्षा नेहा जावळे, संघटक बेबीताई टकले, सचिव मंगल बरकाडे, रुपाली आयमची, सविता कवडे यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर.
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.